नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून करिअरच्या विविध संधी, वास्तुशास्त्र तसंच विविध विकारांविषयी माहिती आणि उपचारांची दिशा आपण ठरवत असतो। त्याचबरोबर शैक्षणिक माहिती देखील या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। विविध शासकीय नियमांची माहिती देखील देत असतात आपले तज्ञ आणि त्याचबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत ते हृदयविकार आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अभिजित पळशीकर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर पळशीकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्ते डॉक्टर अभिजित पळशीकर हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असून ते सध्या सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे इथे आपली सेवा पुरवतात। त्यांना गेल्या 12 वर्षांचा अनुभव असून त्यांनी 8000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत। तर 12000 इंटरव्हेन्शनल सर्जरीज केल्यात। बलून वॉल्वोटॉमी, कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टी अशा विविध विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे। नॅशनल इंटरव्हेन्शनल काउन्सिल आणि फेलो ऑफ द युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी इथे ते फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहेत। चला तर आपण या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आणि हृदयरोगाबद्दलच्या आधुनिक उपचार पद्धती किंवा प्रगत तंत्रज्ञान काय आहे जाणून घेऊया डॉक्टर पळशीकरांकडून। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आज आपण हृदयविकार आणि हृदयरोग एकूणच ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। जेव्हा हृदयरोगाबद्दल आपण चर्चा करतो किंवा हृदयरोग एखाद्या व्यक्तीला झाल्यावरती त्याला नेमकं काय करावं हे समजत नसतं, कोणत्या डॉक्टरकडे जावं आणि काय नेमक्या उपचारांची दिशा असावी हे समजत नाही। मात्र आत्ताचं प्रगत तंत्रज्ञान नेमकं काय आहे त्याविषयी आपल्या ह्या माध्यमातून तुम्ही काय माहिती द्याल? नक्कीच 1977 साली जगातली पहिली एंजियोप्लास्टी झाली होती। 1984 साली इंडियामधले म्हणजे भारतातली पहिली एंजियोप्लास्टी झाली होती। त्याच्यानंतर सामान्य जनतेला जी माहिती दिली जाते तंत्रज्ञानामध्ये त्याच्यामध्ये साधे स्टेंट, नंतर आलेले ड्रग कोटेड स्टेंट 2000 साली आणि आता आलेले विरघळणारे स्टेंट, अशी ही जी प्रगती होत चालली आहे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचते। परंतु ऑपरेटिंग रूम मध्ये आम्ही जेव्हा ऑपरेट करतो एंजियोप्लास्टी जास्ती सुखकर झालेली आहे, त्याचं राहण्याचं प्रमाण पेशंटचं हॉस्पिटलमध्ये हे कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे हे प्रगत तंत्रज्ञान जे आहे ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, ते पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात। याच्यामध्ये मुख्यतः म्हणाल तुम्ही तर डायग्नोसिस मध्ये म्हणजे निदानामध्ये इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाउंड म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन केलेलं अल्ट्रासाउंड किंवा FFR फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह की खरोखरच ब्लॉक टाईट आहे की नाही हे कळण्यासाठी, नवीन प्रकारचे येणारे स्टेंट, त्याच्यावरती येणारी नवीन आवरणं, रोटाब्लेशन नावाचं डायमंड बर असलेलं एक आधुनिक उपचार पद्धतीचं प्रकार, हे सगळं नवीन नवीन येत आहे आणि ते सामान्य जनतेपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत याच्याबद्दलच्या गैरसमजुती पूर्णपणे दूर होऊ शकत नाही। तर हे सगळं तंत्रज्ञान आपण आज प्रेक्षकांसमोर ठेवायला बघूया। अर्थातच प्रेक्षकांना फार उत्सुकता असते कारण की जेव्हा आपण हृदयविकार किंवा एखाद्या विकारांबद्दल चर्चा करतो तेव्हा प्रगत तंत्रज्ञान काय आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये मला कसं बरं वाटेल हे ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं प्रत्येक पेशंटचं। जेव्हा आपण बायपास किंवा एंजियोप्लास्टीचा विचार करतो या हृदयविकारामध्ये तेव्हा बायपास लावून आपण एंजियोप्लास्टी करू शकतो का? हो नक्कीच। एक लक्षात घ्या की बायपास या उपचार पद्धतीला त्याचं स्वतःचं स्थान आहे, अजूनही ते अबाधित आहे। ज्या वेळेला एंजियोप्लास्टी करणं शक्य होत नाही तेव्हा बायपास असा हा जनरल समजूत आहे आणि तो खरा पण आहे, त्याचं स्थान अढळीत आहे। परंतु आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे काही वेळेला पेशंटची इच्छा नसेल किंवा ज्या एंजियोप्लास्टी करणं पूर्वी शक्य नव्हतं आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्या एंजियोप्लास्टी मध्ये कन्वर्ट करणं शक्य झालंय। समजा उदाहरणार्थ एखादा म्हातारी व्यक्ती आहे ज्याला बायपास करायची इच्छा नाहीये किंवा घरच्यांना इच्छा नाहीये किंवा त्याची शारीरिक क्षमता नाहीये बायपास करून घ्यायची, अशा पेशंटला हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये रोटाब्लेशन म्हणा किंवा वेगवेगळ्या स्टेंट टाकायच्या पद्धती, नवीन स्टेंट टाकणं ह्याच्यामुळे किंवा रेडियलनी एंजियोप्लास्टी करणं या सगळ्यांमुळे आपल्याला बायपास निश्चितच काही पेशंटमध्ये अवॉइड करता येऊ शकतो। असं मी म्हणत नाही की बायपास हे पूर्णपणे आउटडेट झालंय किंवा त्याचा उपयोग नाही राहिलेला, परंतु एंजियोप्लास्टी हा मोठा उपचार पद्धती म्हणून पुढे येते। बऱ्याचशा केसेस ज्या एंजियोप्लास्टीने कव्हर करणं शक्य नव्हतं आजकाल ते करणं सहज शक्य झालंय। उदाहरणार्थ 100% बंद असणारी रक्तवाहिनी पूर्वी ही उघडली नाही जायची एंजियोप्लास्टीने, ज्याला आपण क्रॉनिक टोटल ऑक्लुजन असं म्हणतो। परंतु आता वेगवेगळे माध्यम उपलब्ध झाले आहेत, वेगवेगळ्या वायर्स उपलब्ध झाले आहेत, वेगवेगळे बलून्स किंवा फुगे जे म्हणतो आपण ते अवेलेबल झाले, त्यामुळे हे 100% जुनी रक्तवाहिनी बंद असलेली पण आपण उघडू शकतो एंजियोप्लास्टीच्या साहाय्याने आणि बायपास ऑब्व्हियसली आपण अवॉइड करू शकतो। तर हे जे एंजियोप्लास्टीचं तंत्रज्ञान आहे
ते सुलभ झालेलं आहे, त्याला लागणारा वेळ कमी आहे, त्याच्यातनं रिकव्हरीचा जो पिरियड आहे तो खूप कमी झालेला आहे. किती म्हटलं तरी अँजिओप्लास्टी आता हार्डली अर्धा तासाची झाली आहे. त्या दिवशी पेशंट राहतो आणि दुसऱ्या दिवशी चालत घरी जातो. अरे वा. त्यामुळे हा जो स्टे आहे हॉस्पिटलचा तो सबस्टॅन्शियली कमी झालाय आणि याचा ऍडव्हान्टेज सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. नक्कीच. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी खरं तर हे अँजिओप्लास्टीकडे वळायला हरकत नाही. मात्र जेव्हा एखाद्या केसमध्ये अँजिओप्लास्टीची तितकीशी गरज नसते, मात्र बायपासची गरज असते, मात्र बायपास न करता आपण अँजिओप्लास्टीकडे वळू शकतो, ते कितपत योग्य ठरू शकतं का रिस्की असतं? रिस्क म्हणाल तर बायपास पेक्षा अँजिओप्लास्टीची रिस्क ही नक्कीच कमी असते. इन्व्हेसिव्हनेस जो म्हणतो आतमध्ये जाण्याचं बायपास मध्ये असतं त्या मानाने अँजिओप्लास्टी लेस इन्व्हेसिव्ह असते, कारण ती लोकल अॅनेस्थेशिया खाली नॉर्मली केली जाते. त्याच्यामुळे रिस्क म्हणाल तर तेवढी राहत नाही. परंतु जी केस आहे किंवा जो रुग्ण आहे त्याचं सिलेक्शन म्हणा किंवा त्याचं चूज करणं हे खूप महत्वाचं असतं, कारण प्रत्येकालाच बायपास आणि प्रत्येकालाच अँजिओप्लास्टी असं वर्गीकरण करून चालत नाही. बरोबर. केस टू केस बेसिस वरती ह्या रुग्णाला कुठली उपचार पद्धती योग्य आहे हे हृदयरोग तज्ञ आणि हृदयरोग सर्जन म्हणजे कार्डियक सर्जन या दोघांच्या सहमतीने नॉर्मली डिसाइड व्हायला हवं की लागणारे स्टेंट, पेशंटला किती स्टेंटची गरज आहे, पेशंटला डायबिटीस आहे का, त्याच्यासोबत किडनीचा आजार आहे का, मेंदूचा आजार आहे का, ज्याला आम्ही कोमॉर्बिडिटीज असं म्हणतो, हे सगळं बघून मग त्याचं वर्गीकरण करायला हवं. बरोबर. पेशंटच्या नातेवाईकांशी हे डिटेलमध्ये डिस्कस केलं जायला हवं की हे उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि मग पेशंटने डिसिजन द्यावा आणि त्यानुसार आपण ते फॉलो करावं. ही जी कार्डियक टीमची जी संकल्पना आजकाल येते की सगळे मल्टिपल फॅकल्टीज एकत्र येऊन हे डिसिजन घेतात, तर ते पेशंटच्या रुग्णासाठी कधी पण हितकारक आहे. नक्कीच. म्हणजे अर्थातच एक मोठं पाऊल आणि प्रगत तंत्रज्ञानाकडे आपण वळतो आहोत आणि अनेक डॉक्टर्स खरं तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा हृदयामध्ये एखादं कॉम्प्लिकेशन निर्माण होतं ते किती क्रिटिकल आहे किंवा ते किती आपल्याला धोक्याचं असू शकतं हे नेमकं कसं ओळखायचं? काही सिम्पटम्स असतात का? सिम्पटम म्हणजे जे लक्षणं असतात हृदयाची ही त्याचं प्रामुख्याने महत्वाचं पिक्युलॅरिटी अशी असते की हे नेहमी श्रम केल्यानंतर येणारी लक्षणं असतात. म्हणजे चालल्या फिरल्यानंतर दम लागणे, छाती दुखणे, घाम येणे हे लक्षणं हृदयाची असतात. पण श्रम न करता येणारी लक्षणं बऱ्याच वेळा हृदयाची नसतात. अनलेस तो प्रत्यक्ष हार्ट अटॅक असेल तर आपण बसल्यावरती ते अनुभवू शकतो, परंतु नॉर्मली श्रम केल्यानंतर येणारे जी लक्षणं ती हृदयाशी निगडीत असतात. बरोबर. पण मग श्रम तर अनेक जण करत असतात आणि काही श्रम न करणारे त्यांना देखील हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस असतात. मग हे नेमकं कशामुळे? श्रम करताना येणारा जे लक्षणं असतात ते मुख्यत्वे करून रक्तवाहिनीमध्ये जो अडथळा निर्माण असतो तेव्हा रुग्ण जेव्हा श्रम करतो तेव्हा त्याची ऑक्सिजनची डिमांड जी असते ती वाढते. त्या अडथळ्यामुळे ती पुरेशी होत नाही आणि त्यामुळे मग दम लागणं किंवा छाती दुखणं हे लक्षणं निर्माण होतात. तुम्ही व्यायामासाठी श्रम करणं किंवा धावणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु ते धावताना तुम्हाला त्रास होणे किंवा थोडं जरी चालल्यानंतर, जिने चढल्यानंतर किंवा थोडंसं धावल्यानंतर धाप लागणे हे नक्की हृदयाचं लक्षण असू शकतं. बरोबर. म्हणजे ही सगळी लक्षणं जेव्हा तुम्हाला दिसायला लागल्यावरती खरं तर ताबडतोब कार्डिओलॉजीचा सल्ला घेणं आणि अर्थातच ट्रीटमेंटला सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा मुख्य रक्तवाहिनीला ब्लॉकेजेस असतील तर बायपासची गरज भासते का? आणि जर बायपास करायचं नसेल तर इतर काही नवं तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? त्याबद्दल काय सांगाल? पारंपरिक पद्धतीनुसार मुख्य रक्तवाहिनी ज्याला आम्ही लेफ्ट मेन रक्तवाहिनी असं म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा अडथळा असतो तेव्हा पहिलं इंडिकेशन हे बायपास किंवा पहिला प्रेफरन्स हा बायपासला दिला गेला पाहिजे. परंतु गेल्या काही एक दशकामध्ये बायफर्केशन टेक्निक नावाची एक टेक्निक डेव्हलप झालेली आहे की ज्याच्यामध्ये मुख्य रक्तवाहिनीला ज्या दोन फांद्या फुटलेल्या असतात त्याच्यामध्ये दोन स्टेंट टाकून ते एकमेकांशी जुळवून देऊन आपण ते अँजिओप्लास्टीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो किंवा बायपास हा आपण अवॉइड करू शकतो. त्यामुळे हे जे बायफर्केशन टेक्निक आहे हे खूप प्रगल्भतेने पुढे येत आहे. युरोपमध्ये युरोपियन बायफर्केशन क्लब अशा धर्तीवरती इंडियामध्ये पण भारतामध्ये पण इंडियन बायफर्केशन क्लबची स्थापना झालेली आहे. तर इथे आम्ही हे सगळे याच प्रयत्नामध्ये असतो की जे फिजिकली फिट नाहीत रुग्ण, ज्यांना बायपास करणं शक्य नाही आणि ज्यांची इच्छा नाहीये बायपास करायची, तर मुख्य रक्तवाहिनीमध्ये दोन स्टेंट टाकून ही अँजिओप्लास्टी केली जाते आणि बायपास आपण ऑब्व्हियसली
अवॉइड करू शकतो. अर्थातच बायपास म्हटल्यावरती पेशंट थोडंसं घाबरतो असं म्हटलं जातं. मग अँजिओप्लास्टीकडे सहज वळू शकतो पेशंट? त्या मानाने खूप सहज असतं. पेशंटला एक्सप्लेन करताना बायपास म्हणजे ऑब्व्हियसली हृदय उघडणं, मग त्याच्यात 5-6 तासाचं ऑपरेशन, आयसीयू मध्ये 2-3 दिवस, टोटल 10 दिवसाचं स्टे, हे थोडंसं पेशंटला दसकी देणारं असतं. त्या मानाने अँजिओप्लास्टी ही साधारण सगळ्यात कमी वेळात एक 5 मिनिटात किंवा मॅक्झिमम 1 तासाभरामध्ये होणारी प्रोसिजर आहे, जी जागेवरती भूल देऊन केली जाते. त्याच्यामध्ये बेशुद्ध पाडलं जात नाही, रक्तस्राव कुठला होत नाही, काटपीट होत नाही. शुद्धीत असताना पेशंट त्या दिवशी आपण सेफ्टी म्हणून आयसीयू मध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी चालत जाऊ शकतो. तर हे जे ऍडव्हान्टेज आहे ते पेशंटला घ्यायला खूप सुखकर पडतं. त्यामुळे पेशंट या गोष्टीला सहजपणे तयार होतात. बरोबर. म्हणजे बायपास नको असेल त्यांनी खरं तर अँजिओप्लास्टीकडे वळायला हरकत नाही. नवं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलंच आहे आणि अतिशय तुम्ही आता खूप छान माहिती देतात. आपल्या प्रेक्षकांना देखील ही माहिती पटत असेल. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय हृदयविकार आणि एकूणच अत्याधुनिक उपचार पद्धती, प्रगत तंत्रज्ञानाविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर अभिजित पळशीकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच मगाशी आपण काही अँजिओप्लास्टी बद्दल चर्चा केली, मात्र जेव्हा एखाद्या हृदयात होणारा अडथळा निर्माण झाला आणि तो क्रिटिकल असेल तर त्या पेशंटने आणि त्या घरातल्या व्यक्तींनी नेमकं कसं ओळखायचं आणि काही ह्याच्यासाठी काही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? नक्कीच. अँजिओग्राफी आणि अँजिओग्राफीमध्ये व्हिज्युअल इम्प्रेशन ह्याच्यावरतीच आतापर्यंत सगळा भार दिला गेला आहे की तो ब्लॉक क्रिटिकल आहे की नाही. बऱ्याच वेळा चर्चा घराघरामध्ये आठवून येते की हा ब्लॉक 50% आहे, 80%, 90% हे कोण ठरवणार? तर कॉम्प्युटर रिलेटेड काही ग्राफिकल अनालिसिस आहेत, QCA म्हणतो आम्ही ज्याला, ज्याच्यावरून हे पर्सेंटेज काढलं जातं. परंतु आधुनिक तंत्रज्ञानामध्ये FFR नावाचा एक घटक आलेला आहे, फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह, की जी छोटीशी वायर असते ती त्या ब्लॉकच्या पलीकडे टाकली जाते आणि विड्रॉ केली जाते. त्यामुळे खरोखरच त्या भागाला रक्तपुरवठा कमी पडतोय का हे त्या वायरच्या माध्यमामधून कळू शकतं. त्यामुळे हे जे सब्जेक्टिव्ह आहे की मी म्हणतोय किंवा कोणी म्हणतोय, ह्याच्यापेक्षा तंत्रज्ञान आपल्याला उत्तर देते की तो ब्लॉक क्रिटिकल आहे की नाही. दुसरं तंत्रज्ञान आहे ज्याला आपण इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड म्हणतो, की अल्ट्रासाऊंडची छोटीशी वायर ही आपण ब्लॉकच्या तिथे नेऊन ठेवतो आणि प्रत्यक्ष इमेजिंग करून मग कॉम्प्युटरवरती अनालिसिस करतो की हा ब्लॉक क्रिटिकल आहे की नाही. आणि तिसरं तंत्रज्ञान आहे न्यूक्लिअर मेडिसिनचं, ज्याच्यामध्ये थॅलियम टेस्ट हे नाव आपण ऐकलं असेल फ्रिक्वेंटली, की थॅलियमच्या दृष्टीने आपल्याला कळू शकतं की त्या भागाला रक्तपुरवठा कमी पडतो आहे की नाही. कमी पडत आहे त्याचाच उलटा अर्थ असा होतो की तो जो अडथळा आहे तो क्रिटिकल आहे आणि तो नीट करायला पाहिजे. निगेटिव्ह आहे थॅलियम, याचा अर्थ असा होतो की तिथे रक्तपुरवठा पुरेसा आहे आणि त्याला काही करायची गरज नाही. अशा दृष्टीने हे तंत्रज्ञान नक्कीच सॉल्व्ह करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. क्रिटिकल असेल तर मग अँजिओप्लास्टी आपण करू शकतो. तर ट्रॅडिशनली आपण म्हणतो की 70% पेक्षा जास्ती ब्लॉक असेल तर त्याला काढणं गरजेचं आहे. अँजिओप्लास्टीने शक्य झालं तर अँजिओप्लास्टीने अथवा बायपासच्या ऑपरेशनने. परंतु 70 पेक्षा जास्ती ब्लॉक असेल तर तो नुसत्या औषधाने ट्रीट करणं शक्य नाही किंवा करू नये. बरोबर. शेवटी डिसिजन हा तो ब्लॉक कुठे आहे आणि कुठल्या भागाला रक्तपुरवठा करतोय, तो भाग किती मोठा आहे ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. बरोबर. आता तुम्ही ब्लॉक बद्दल बोलतायत. एकूणच ब्लॉकेजेस निर्माण झाल्यावरती अनेक आपण बघितलं की अँजिओप्लास्टी करू शकतो, बायपास करू शकतो. मात्र सोशल मीडियावर ना अशा संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज फिरत असतात. ते कितपत खरे आहेत आणि त्याच्यावरती आपण कितपत विश्वास ठेवावा हे पेशंटला कळत नसतं. त्याविषयी काय सांगाल? बरोबर. या बाबतीत एक गमतीदार आहे की मध्ये एक व्हिडिओ खूप फ्रिक्वेंटली येत होता, व्हॉट्सअपवरती फिरत होता. मला सतत प्रश्न यायचे रुग्णांचे की हे तंत्रज्ञान काय आहे. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं जायचं की एक रक्तवाहिनी आहे, त्याच्यामध्ये अडथळा आलेला आहे, क्लॉट जमलेले आहेत, एक इन्स्ट्रुमेंट मध्ये येतं रक्तवाहिनीमधून आणि तो रक्ताचा जो ब्लॉक आहे तो शोषून घेतं आणि ते जातं आणि ब्लॉक क्लिअर होतो. हे ठराविक रुग्णालयामध्ये अवेलेबल आहे, ते 5,000 रुपयांमध्ये अवेलेबल आहे असं त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट यायची आणि मग ह्याचा खूप प्रश्नांचा बडीमार झाला. दुर्दैवाने हा जो ब्लॉक असतो, हा ब्लॉक कुठेतरी एखाद्या पाईप मध्ये पडलेली घाण नाहीये की आपण जाऊन ती फक्त शोषू शकतो. ही रक्तवाहिनी ही पाईप नाहीये, हे जिवंत भाग आहे शरीराचा. आणि हा जो ब्लॉक असतो तो पेशींमध्ये असतो, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमलेलं असतं, बाकीचे फोम सेल्स असतात, बरेचसे घटक असतात. त्यामुळे इतकं सहज नाहीये की आज जाऊन तो ब्लॉक आपण खरवडून काढू शकतो.
हा तरुण पेशंटमध्ये, तरुण रुग्णांमध्ये ज्यांना हार्ट अटॅक येतो त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचा प्रकार तो रक्तवाहिनीचा. अशा कंडिशनमध्ये थ्रॉम्बस सक्शन नावाचं डिव्हाइस आहे की एक इन्स्ट्रुमेंट आहे की एक छोटीशी वायर आहे की ती आतमध्ये नेऊन आपण त्या ज्या रक्ताच्या गुठळ्या आहेत प्रत्यक्ष त्या पातळ करून काढून घेतो. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ते आजचं नाहीये, ते आम्ही जवळजवळ 15 वर्ष वापरतो आहोत. त्यामुळे जे प्रायमरी अँजिओप्लास्टी, डायरेक्ट अँजिओप्लास्टी करताना जे वापरलं जातं ते पूर्वीपासून आहे. आणि हे करून दरवेळेला सगळं 100% तो ब्लॉक जाईल याची खात्री देता येत नाही. कदाचित सगळे गुठळ्या निघाल्या तर आपण स्टेंट न टाकता ती अँजिओप्लास्टी संपवू शकतो. परंतु ओल्ड एज मध्ये किंवा म्हाताऱ्या माणसांमध्ये, वयस्क माणसांमध्ये असलेले ब्लॉक हे कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियमशी बनलेले असतात. त्याच्यामुळे ते कुठल्याही इन्स्ट्रुमेंटने असे खरवडून काढता येत नाही. त्यामुळे हा जो व्हायरल आला होता ते थोडीशी चुकीची माहिती त्याच्यामध्ये ती दिली गेली होती. बरोबर. आता तुम्ही कॅल्शियमचा मुद्दा काढला. वयस्कर लोकांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण रक्तवाहिन्यांमध्ये जास्त असतं, ते कमी करता येऊ शकतं का, याबद्दल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अशा सोशल मीडियाच्या व्हिडिओजवरती थोडासा विश्वास ठेवू नका. डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी थेट चर्चा करा, हे पण देखील आपण ह्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय हृदयविकार आणि एकूणच प्रगत तंत्रज्ञान काय आहे. आणि आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात डॉक्टर पळशीकर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, मगाशी तुम्ही वयस्कर लोकांमध्ये जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम निर्माण होतं ते काढण्याचं देखील आता नवं तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे असं सांगितलं. त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? नक्कीच. हे जे कॅल्शियम वयस्कर रुग्णांमध्ये तयार होतं हे रक्तवाहिन्यांच्या दोन भागांमध्ये असतं. एक तर रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये, ज्याला आपण ल्युमेन असं म्हणतो, आणि रक्तवाहिन्यांच्या वरच्या भागामध्ये. वरच्या भागामध्ये जे कॅल्शियम असतं तो त्रास देत नाही, परंतु मध्ये जो कॅल्शियम असतो आणि स्पेशली तो ब्लॉक बरोबर असतो तेव्हा तो नक्कीच त्रास देऊ शकतो. आणि हा कॅल्शियम हा मोठा अडथळा होता आतापर्यंत अँजिओप्लास्टी करण्यासाठी. कारण आम्ही ज्या स्प्रिंग टाकतो, स्टेंट टाकतो, ते पुरेसे फुलले नाहीत तर त्या हृदयाला जास्ती धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे कॅल्शियम काढणं महत्वाचं होतं. तर त्याच्यासाठी रोटाब्लेशन नावाचं एक इक्विपमेंट येतं, ज्याच्यामध्ये डायमंड बर असतो. डायमंड लावलेला छोटासा बर असतो, तो खूप अत्यंत हाय स्पीड मध्ये रोटेट होतो आणि तो एका वायरवरती आपण त्या रक्तवाहिनीमध्ये नेऊन फिरवतो. ते फिरवल्यानंतर जे कॅल्शियम जमलेलं असतं आतल्या भागामध्ये हे छोट्या छोट्या बुकटीमध्ये स्वरूपात कन्व्हर्ट केलं जातं आणि ते रक्तामधून वाहून जातं. एकदा हा कॅल्शियम गेल्यानंतर बाकीच्या कोलेस्ट्रॉलला दाबणं, चेपणं किंवा काढणं आणि स्टेंट करणं हे खूप सुकर होऊन बसतं. त्यामुळे ज्या अँजिओप्लास्टीज ह्या कॅल्शियममुळे करणं शक्य नव्हतं ते आता या रोटाब्लेशनच्या माध्यमामधून सहजपणे आपण ते करू शकतो. बरोबर. मग आता स्टेंट बद्दल अनेक जण बोलत असतात की स्टेंट विरघळणारे पण उपलब्ध आहेत. हे कितपत खरं आहे आणि हे खरंच उपलब्ध आहेत का? हे खरं आहे. साधारण 3 वर्षापूर्वी बाय ॲब्झॉर्बेबल स्टेंट आपण म्हणतो ते अवेलेबल झाले आहेत. भारतामध्ये पण याची उपलब्धता आहे. आणि फर्स्ट जनरेशन म्हणतो की पहिले पिढी आलेली आहे त्या स्टेंटची जी अवेलेबल झालेली आहे. आणि हे स्टेंट विरघळणारे का म्हणतो आपण? कारण मॅग्नेशियम पासून बनलेले हे स्टेंट आहेत. ते प्रत्यक्ष धातूचे स्टेंट नाही आहेत. आणि ते टाकल्यानंतर 2 वर्षामध्ये बायोडिग्रेडेबल पद्धतीने ते हळूहळू ॲब्झॉर्ब होतात आणि ते नाहीसे होतात. त्यामुळे हे जे विरघळणारे स्टेंट आहे ही प्रत्यक्षातली सत्य परिस्थिती आहे. आणि ती खूप मोठा म्हणजे पुढचा जे पाऊल आहे हृदयरोगाचं हे या दृष्टीने जाणार आहे. अर्थात हे जनरेशन जसे प्रगल्भ होतील त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन येईल तसे ते स्टेंट सहज उपलब्ध होतील आणि मग आपण ते वापरू शकू. त्यामुळे नक्कीच ते स्टेंट हे पुढचं पाऊल आहे. बरोबर, हे पुढचं पाऊल आहे. आणि ह्याच्या पुढे इतरही काही नवं तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे का हृदयविकारांच्या एकूणच या घटनांमध्ये? आता पुढे क्षितिजावर बघायचं झालं तर एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये वॉल, ॲओर्टिक वॉल आहे, तो आतल्या आत ऑपरेशन न करता आपण बदलू शकतो. ज्याला आपण टावी नावाचं तंत्रज्ञान म्हणतो, ट्रान्स ॲओर्टिक रिप्लेसमेंट ऑफ ॲओर्टिक वॉल, ज्याच्यामध्ये कुठलेही बेशुद्ध न पाडता अँजिओप्लास्टी सारखंच आतल्या आतच तो वॉल जो बंद अवस्थेत असतो तो आपण त्या झडपेपाशी नेतो आणि तिथे नेऊन उघडतो. त्यामुळे पेशंटला बायपासची किंवा ओपन हार्ट सर्जरी न करता हे झडप बदललं जातं. हे तंत्रज्ञान आता हळूहळू भारतात येत आहे. काही यशस्वी प्रयोग झालेले आहेत आणि ते हळूहळू अवेलेबल होईल. हे एक क्षितिजावरती आहे. दुसरं म्हणजे जे आपण पेसमेकर्स आतापर्यंत आपण जे मोठे मोठे वापरतो त्याच्याऐवजी छोटंसं कॅप्सूल असणार आहे जे हृदयाच्या उजव्या भागामध्ये टाकलं जाईल
आणि 5 मिनिटांमध्ये पेसमेकरचं ऑपरेशन होऊ शकेल. वा. तर हे जे 2 तंत्रज्ञान आहेत ते क्षितिजावरती नक्कीच उल्हासकारक आहेत. अर्थातच. आणि खरंच हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, कारण की हार्ट सर्जरी म्हटल्यावरती पेशंटला थोडंसं टेन्शन येतं. मात्र जेव्हा असे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला होऊ शकतो. एकूणच हे नवतंत्रज्ञान आणि हृदयविकाराविषयी तुम्ही खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.